हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहासातील एक खूपच इंटरेस्टिंग चॅप्टर सुरू करणार आहोत. इतिहास लेखन भारतीय परंपरा, म्हणजे आपल्या भारतात अगदी पूर्वीपासून आजपर्यंत इतिहास कसा लिहिला गेला याची संपूर्ण गोष्ट आपण समजून घेणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे लेक्चर्स तुमच्याकडून मिस होणार नाही. अच्छा, सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. कधी विचार केलाय का की आपण जे इतिहासाचं पुस्तक वाचतो त्यात लिहिलेलं सगळं काही 100% खरं असतं का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण इतिहासात काय घडलं या इतकंच महत्वाचं हेही आहे की तो इतिहास कोणी लिहिला, का लिहिला आणि कोणत्या दृष्टिकोनातून लिहिला. चला तर मग बघूया आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. आपला प्रवास कसा असेल. सगळ्यात आधी आपण इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय ही परंपरा समजून घेऊ. मग आपण प्राचीन काळात जाऊ, त्यानंतर मध्ययुगात तिथे कोण इतिहासकार होते ते पाहू. मग महाराष्ट्राची खास परंपरा म्हणजे बखर याबद्दल बोलू. आणि मग आधुनिक काळात म्हणजे ब्रिटिशांच्या काळात इतिहास कसा लिहिला गेला ते समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊ. तयार आहात? चला सुरू करूया. तर आपला पहिला मुद्दा आहे इतिहास लेखनाची परंपरा समजून घेणे. इतिहास लेखन हा शब्द ऐकून घाबरून जायचं नाहीये. खूप सोपा अर्थ आहे याचा. इतिहास लेखन, ज्याला इंग्रजीमध्ये हिस्टॉरिओग्राफी म्हणतात, याचा सरळ सरळ अर्थ फक्त जुन्या घटना लिहून काढणं नाहीये. नाही, तर जो इतिहास लिहिला गेलाय ना त्याची चिकित्सा करणे. म्हणजे काय? तर क्रिटिकल एक्झामिनेशन करणे. म्हणजे इतिहास लिहिणाऱ्या लेखकाचा दृष्टिकोन काय होता, त्याने कोणत्या गोष्टींवर जास्त भर दिला, त्याचा हेतू काय होता, हे सगळं तपासणं म्हणजे इतिहास लेखन. सोप्या भाषेत सांगायचं तर इतिहासाचा पण इतिहास तपासणं. आता आपण थेट भारताच्या प्राचीन काळात म्हणजे एन्शियंट टाइम्समध्ये जाऊया. विचार करा, त्या काळात आजच्यासारखी पुस्तकं नव्हती, कागद नव्हता. मग तेव्हाच्या लोकांना त्यांच्या गोष्टी, त्यांचा इतिहास कसा आठवत असेल, कसा जपला असेल त्यांनी? सुरुवातीच्या काळात ना सगळं काही तोंडी चालायचं. याला म्हणतात मौखिक परंपरा किंवा ओरल ट्रेडिशन. म्हणजे वडील मुलाला सांगणार, तो त्याच्या मुलाला, असं पिढ्यानपिढ्या पोवाडे, लोकगीतं, लोककथा यांमधनं इतिहास पुढे जायचा. मग आली हडप्पा संस्कृती. त्यांची स्वतःची लिपी होती, म्हणजे स्क्रिप्ट होती, पण दुर्दैवाने ती आपल्याला अजूनही वाचता आलेली नाही. त्यामुळे भारतात लेखनाची खरी आणि पक्की सुरुवात आपल्याला मौर्य काळात दिसते. सम्राट अशोकाने दगडी शिळांवर आणि स्तंभांवर जी लेख कोरले ते आज पण टिकून आहेत. आणि त्यानंतर साधारण 7व्या शतकात बाणभट्ट नावाच्या लेखकाने हर्षचरित लिहिलं. हे संस्कृत भाषेतलं राजा हर्षवर्धन यांचं चरित्र आहे आणि हे कुठल्याही भारतीय राजावर लिहिलेलं पहिलं चरित्र मानलं जातं. सम्राट अशोकाच्या एका शिलालेखावरचं हे वाक्य बघा. सर्व प्रजा माझे संतान आहेत, म्हणजे ऑल मेन आर माय चिल्ड्रन. यातून फक्त राजाचे नियम किंवा कायदे कळत नाहीत, तर त्याची आपल्या प्रजेबद्दलची जी भावना होती, जे तत्वज्ञान होतं, ते थेट लोकांपर्यंत पोहोचत होतं. हे दगडात कोरलेले लेख म्हणजे काय? तर त्या काळातल्या राजाचा आपल्या लोकांशी केलेला एक डायरेक्ट संवाद होता, जो हजारो वर्ष टिकला. चला, आता प्राचीन काळातून आपण मध्ययुगात म्हणजे मेडिव्हल पिरियडमध्ये प्रवेश करूया. या काळात भारतात मुस्लिम राजवटींचा प्रभाव वाढला आणि त्यामुळे इतिहास लिहिण्याच्या पद्धतीतही खूप बदल झाले. एक नवी, अधिक सिस्टमॅटिक पद्धत विकसित झाली. या काळातले काही महत्त्वाचे इतिहासकार म्हणजे 12व्या शतकातले कल्हण. त्यांनी राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिला, जो काश्मीरच्या इतिहासावर आहे. कल्हण यांची खासियत ही होती की त्याने उपलब्ध असलेले सर्व पुरावे, मग ते शिलालेख असोत, नाणी असोत की जुनी कागदपत्र, या सगळ्यांचा अभ्यास करून, चिकित्सा करून मगच इतिहास लिहिला. त्यामुळे त्यांचं लिखाण खूप शास्त्रशुद्ध मानलं जातं. यानंतर दिल्ली सल्तनतच्या काळात झियाउद्दीन बर्नी, अल बिरुनी, अमीर खुसरो हे महत्त्वाचे इतिहासकार होऊन गेले. आणि मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांनी तर स्वतःच आपलं आत्मचरित्र लिहिलं, ज्याचं नाव आहे तुजुके बाबरी. आता इथे झियाउद्दीन बर्नी यांचा एक विचार खूप महत्त्वाचा आहे. ते काय म्हणायचे की इतिहासकाराचं काम फक्त राजाचं कौतुक करणं किंवा त्याच्या शौर्याच्या गोष्टी सांगणं नाही, तर त्यासोबतच राजाच्या ज्या काही चुका झाल्या असतील, त्याच्या धोरणांचे जे वाईट परिणाम झाले असतील, ते सुद्धा प्रामाणिकपणे नोंदवले पाहिजेत. म्हणजे बघा, इतिहासकाराची जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं.
तर मध्ययुगात आपल्याला साधारणपणे 2 प्रकारच्या लेखनशैली दिसतात. एक होते दरबारी इतिहासकार, म्हणजे कोर्ट हिस्टोरियन्स. त्यांचं काम होतं सुलतानाला खुश ठेवणं. ते राजाच्या विजयांची आणि पराक्रमाची खूप अतिशयोक्तीपूर्ण, म्हणजे एक्झॅजरेटेड वर्णनं करायचे. तर दुसरीकडे अल बिरुनीसारखे चिकित्सक इतिहासकार होते. ते फक्त दरबारात न बसता भारतात फिरले, इथली संस्कृती, भाषा, परंपरा यांचा खूप खोलवर अभ्यास केला आणि मग अधिक वस्तुनिष्ठपणे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने लिहिलं. आता आपण आपल्या महाराष्ट्राकडे येऊया. मध्ययुगातच महाराष्ट्रात इतिहास लेखनाचा एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रकार उदयाला आला. त्याला म्हणतात बखर. लेक्चर व्यवस्थित समजत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रांपर्यंतही हे पोचेल. तर बखर म्हणजे काय? बखर हा मराठी गद्य साहित्यातला एक महत्वाचा ऐतिहासिक प्रकार आहे. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला असावा, म्हणजे बातमी किंवा वृत्तांत. बखरींमध्ये मुख्यत्वे करून वीरांच्या शौर्याच्या कथा, मोठ्या लढायांची वर्णनं आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांची चरित्र लिहिलेली आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची की बखरी या नेहमीच तंतोतंत खऱ्या असतील असं नाही. त्यात थोडी अतिशयोक्ती असू शकते, पण त्या काळातल्या लोकांची मानसिकता कशी होती हे समजून घेण्यासाठी बखरी खूप महत्वाची आहेत. काही महत्वाच्या बखरींची नावं लक्षात ठेवा. जसं की सभासद बखर, ही कृष्णाजी आनंद सभासद यांनी लिहिली. ही बखर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात लिहिली गेली आणि यात आपल्याला शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची माहिती मिळते. याशिवाय पानिपतची बखर आहे, ज्यात पानिपतच्या 3ऱ्या युद्धाचं वर्णन आहे, आणि भाऊसाहेबांची बखरसुद्धा त्याच घटनेवर आधारित. चला, आता आपण आधुनिक काळात, म्हणजे मॉडर्न एरामध्ये आलो आहोत. हा तो काळ होता जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि साहजिकच त्यांच्या येण्याने भारताचा इतिहास लिहिण्याच्या पद्धतीवर खूप मोठा प्रभाव पडला. ब्रिटिशांनी एक चांगली गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खातं, म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया सुरू केलं. त्याचे पहिले डायरेक्टर जनरल होते अलेक्झांडर कॅनिंगहॅम. त्यांच्यामुळे अनेक जुन्या, विसरलेल्या जागांवर उत्खनन, म्हणजे एक्स्कवेशन झालं आणि हडप्पा संस्कृतीसारखे अनेक शोध लागले. यामुळे भारताच्या इतिहासाला ठोस भौतिक पुरावे मिळाले. याच काळात अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताच्या इतिहासावर मोठमोठे पुस्तकं लिहिली. जसं की 1817 साली जेम्स मिल याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचा ग्रंथ 3 भागांमध्ये लिहिला. त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि जेम्स ग्रँट डफ या डफने तर अ हिस्ट्री ऑफ द मराठाज लिहून मराठ्यांच्या इतिहासाची मांडणी केली. पण इथे खूप मोठी अडचण होती. या ब्रिटिश लेखकांच्या लिखाणामध्ये भारतीय संस्कृतीबद्दल एक प्रकारचा पूर्वग्रह, म्हणजे प्रेज्युडिस, स्पष्टपणे दिसायचा. त्यांना वाटायचं की भारतीय संस्कृती खूप मागासलेली आहे. उदाहरणार्थ, जेम्स मिलने तर भारतीय इतिहासाचे हिंदू काळ, मुस्लिम काळ आणि ब्रिटिश काळ असे 3च भाग पाडले. ही विभागणीच मुळात चुकीची होती आणि समाजात फूट पाडणारी होती. हा जो वसाहतवादी, म्हणजे कॉलोनियल दृष्टिकोन होता ना, तो समजून घेण्यासाठी ह्या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली पायरी, भारतीय संस्कृती आणि परंपरांबद्दल मनात पूर्वग्रह तयार करा. दुसरी पायरी, त्याच पूर्वग्रह दूषित नजरेतून इतिहास लिहा. आणि तिसरी पायरी, असं लिहून हे सिद्ध करा की आम्ही, म्हणजे ब्रिटिश लोक, तुमच्यावर राज्य करतोय ते तुमच्या भल्यासाठीच आहे. बेसिकली टू जस्टिफाय देअर कॉलोनियल रूल. हाच त्यांच्या लिखाणामागचा खरा उद्देश होता. अगदी ग्रँड डफने मराठ्यांवर किंवा कर्नल टॉडने राजपुतांच्या इतिहासावर जरी खूप लिहिलं असलं तरी त्यांच्याही लिखाणात भारतीय समाजाला कमी लेखण्याची वृत्ती दिसून येते. त्यांच्या नजरेत ब्रिटिश श्रेष्ठ होते आणि भारतीय दुय्यम. त्यामुळे इतिहासाचं जे चित्र उभं राहिलं ते निष्पक्षपाती, म्हणजे इम्पार्शल नव्हतं. तर मित्रांनो, हा होता भारतीय इतिहास लेखनाचा एक मोठा प्रवास. या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? चला एकदा पटकन महत्वाचे मुद्दे आठवून बघूया. आपण पाहिलं की प्राचीन काळात इतिहास तोंडी परंपरेतून आणि मग दगडी शिलालेखांमधून जपला गेला. मध्ययुगात दरबारी इतिहासकारांनी राजांचं कौतुक केलं, तर कल्हणसारख्या चिकित्सक इतिहासकारांनी पुराव्यांवर भर दिला. त्याच काळात महाराष्ट्रात बखर हा प्रकारही आला. आणि मग आधुनिक काळात ब्रिटिशांमुळे अभ्यासाला एक शिस्त आली, पण त्यावर वसाहतवादी विचारांचा, म्हणजे ब्रिटिश राजवटच कशी चांगली आहे हे दाखवण्याचा मोठा प्रभाव होता. तर मग ह्या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता?
तो हा आहे की इतिहासाचं प्रत्येक लिखाण, प्रत्येक पुस्तक हे एका विशिष्ट दृष्टिकोनातून लिहिलेलं असतं. इट हॅज अ पर्स्पेक्टिव्ह. याचा अर्थ इतिहास म्हणजे फक्त फॅक्ट्स किंवा तारखा नाहीत, तर त्या फॅक्ट्सचा लावलेला अर्थ आहे. म्हणून आपण जेव्हाही इतिहास वाचतो तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारायलाच हवा की हे कोणी लिहिलंय आणि का लिहिलंय. आणि शेवटी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. इतिहासाच्या या प्रवासातून आणि तो लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधून आपण जे काही शिकलो, त्यातून धडा घेऊन आपण आपलं भविष्य अधिक चांगल्या प्रकारे, अधिक सजगपणे कसं घडवू शकतो, यावर नक्की विचार करा. आजच्यासाठी इथेच थांबूया. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढच्या लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आणि त्यातही स्वातंत्र्यानंतर आपल्या भारतात इतिहास लिहिण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन म्हणजे पर्स्पेक्टिव्ह समोर आले ते समजून घेणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे आमचे सगळे लेक्चर्स तुम्हाला वेळेवर मिळतील. बरं, एक प्रश्न विचारूया स्वतःला. आपल्यासाठी इतिहास म्हणजे काय? बहुतेकदा काय आठवतं? राजे महाराजे, त्यांची साम्राज्य, त्यांनी केलेल्या लढाया, बरोबर ना? आपण शाळेत जो इतिहास शिकतो त्याला अनेकदा राष्ट्रवादी इतिहास असं म्हणतात, म्हणजे देशाभिमान जागवणारा, पराक्रमाच्या गोष्टी सांगणारा इतिहास. पण मग यात सामान्य माणूस कुठे असतो? शेतकरी, मजूर, स्त्रिया, त्यांचं आयुष्य, त्यांचे प्रश्न हे तर कुठेतरी मागेच पडतात. तर आज आपण इतिहासाकडे बघण्याचे काही वेगळे दृष्टिकोन पाहणार आहोत. आजच्या चर्चेत आपण प्रामुख्याने 3 नवीन विचारप्रणाली समजून घेणार आहोत. पहिली म्हणजे मार्क्सवादी दृष्टिकोन, जो अर्थव्यवस्थेवर भर देतो. दुसरी म्हणजे वंचित किंवा सबाल्टन दृष्टिकोन, जो समाजातील तळागाळातील लोकांबद्दल बोलतो. आणि तिसरी म्हणजे स्त्रीवादी दृष्टिकोन. आणि मग शेवटी हे सगळे दृष्टिकोन एकत्र आल्यावर इतिहासाची एक पूर्ण कहाणी कशी तयार होते हे पाहूया. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या दृष्टिकोनाने, मार्क्सवादी दृष्टिकोन. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही समाजाचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तिथल्या लोकांच्या हातात पैसा कसा खेळतो, म्हणजे तिथली आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहिलं पाहिजे. इथेच खरा फरक आहे. बघा, पारंपरिक इतिहास काय विचारतो? सत्तेत कोण होतं, राजा कोण होता? पण मार्क्सवादी इतिहास हा प्रश्नच बदलून टाकतो. तो विचारतो की उत्पादनाची साधनं म्हणजे शेती, कारखाने, खाणी आणि देशाची संपत्ती म्हणजे संसाधनं, यावर कोणाचं नियंत्रण होतं? म्हणजे इथे राजा कोण आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये म्हणजे गरीब आणि श्रीमंत, मालक आणि मजूर यांच्यात आर्थिक संबंध कसे होत. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे प्रत्येक घटनेकडे आर्थिक चष्म्यातून पाहणं. समाजात नेहमी 2 वर्ग असतात असा हा विचार मानतो. एक शोषक वर्ग ज्याच्याकडे उत्पादनाची साधने आहेत, आणि दुसरा शोषित वर्ग जो फक्त कष्ट करतो. या 2 वर्गांमधला जो संघर्ष आहे, जो क्लास स्ट्रगल आहे, तोच इतिहासाला दिशा देतो असं हे इतिहास लेखन सांगतं. आपल्या भारतातही अनेक महान विचारवंतांनी या दृष्टिकोनातून इतिहास लिहिला. त्यात दामोदर धर्मानंद कोसंबी म्हणजे डी कोसंबी, रामशरण शर्मा, शरद पाटील यांची नावं प्रामुख्याने घेतली जातात. आणि हो, श्रीपाद अमृत डांगे यांचं नाव तर विसरून चालणार नाही. ते तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांनी या विचारांना भारतात रुजवण्यासाठी खूप मोठं काम केलं. ठीक आहे, म्हणजे अर्थव्यवस्था महत्त्वाची आहे हे कळलं. पण मग त्या लोकांचं काय जे या गरीब श्रीमंत या दोन्ही गटातही सगळ्यात खाली होते, ज्यांचा आवाज इतिहासात कधीच ऐकू आला नाही? त्यांची कहाणी कोण सांगणार? यासाठीच एका नवीन दृष्टिकोनाची, एका नवीन विचारप्रवाहाची गरज निर्माण झाली. या दृष्टिकोनाला म्हणतात वंचित किंवा इंग्रजीमध्ये सबल्टन इतिहास लेखन. सबल्टन या शब्दाचा अर्थच आहे जो समाजाच्या उतरंडीत सोशल हायरार्कीमध्ये अगदी तळाशी आहे, सर्वात खालच्या पायरीवर आहे. या इतिहास लेखनाचा उद्देशच हा आहे की इतिहासाकडे वरून नाही तर खालून पाहिलं पाहिजे. म्हणजे समाजातील सर्वात सामान्य, दबलेल्या, पिचलेल्या लोकांच्या नजरेतून इतिहास कसा दिसतो हे मांडलं पाहिजे. आणि अभिमानाची गोष्ट ही आहे की या विचारांची मुळं आपल्याच मातीत खूप खोलवर रुजलेली आहेत. याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथातून झाली. त्यांनीच पहिल्यांदा शूद्र, अतिशूद्रांच्या शोषणाला आणि त्यांच्या दुःखाला इतिहासात स्थान दिलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनातून दलित समाजाचे अनुभव, त्यांचा संघर्ष जगासमोर मांडला. पुढे जाऊन अँटोनियो ग्रामची नावाच्या एका इटालियन विचारवंताने याला एक सैद्धांतिक म्हणजे थेरॉटिकल रूप दिलं. आणि भारतात रणजित गुहा नावाच्या इतिहासकाराने याला एक मोठी अकॅडमिक चळवळ म्हणून स्थापित केलं.
तर लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की ज्या समाजातील सर्वात उपयक्षित सर्वात तळागाळातल्या लोकांकडे राष्ट्रवादी आणि मार्क्सवादी इतिहासकारांनी सुद्धा कुठेतरी दुर्लक्ष केलं होतं, त्या लोकांच्या अनुभवांना, त्यांच्या आवाजाला या वंचित इतिहासाने एक महत्त्वाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. हा मुद्दा जर महत्त्वाचा वाटला असेल तर या विश्लेषणाला लाईक आणि शेअर नक्की करा. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या दृष्टिकोनाकडे. हा दृष्टिकोन समाजाच्या प्रत्येक वर्गाला, म्हणजे श्रीमंत असो वा गरीब, उच्च जातीतला असो वा निम्न जातीतला, सगळ्यांना एक साधा पण अत्यंत भेदक प्रश्न विचारतो. या सगळ्या इतिहासात स्त्रिया कुठे आहेत? बघा, स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे इतिहासात फक्त काही राण्यांची किंवा कर्तबगार स्त्रियांची नावं जोडणं नाही, तर हा दृष्टिकोन इतिहासाच्या पुरुषप्रधान मांडणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. तो विचारतो की इतिहास लिहिताना नेहमी पुरुषालाच केंद्रस्थानी का ठेवलं गेलं? स्त्रियांचे अनुभव, त्यांचं काम, त्यांचं योगदान, त्यांचा दृष्टिकोन, ह्या सगळ्याला इतिहासात जागा का नाही मिळाली? आपल्या भारतात स्त्रीवादी विचारांचा पाया खूप जुना आणि मजबूत आहे. विचार करा, 1882 साली ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला आणि थेट पुरुषप्रधान व्यवस्थेला आव्हान दिलं. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन या पुस्तकातून उच्चवर्णीय स्त्रियांच्या व्यथा मांडल्या. आणि मग आधुनिक काळात म्हणजे 1990 नंतर मीरा कोसंबी आणि शर्मिला रेगे यांच्यासारख्या विदुषींनी या विचारांना आणखी पुढे नेलं. कल्पना करा, ज्या काळात स्त्रियांना बोलायचीही परवानगी नव्हती, त्या काळात ताराबाई शिंदे थेट प्रश्न विचारत होत्या की पुरुषाप्रमाणे स्त्रीला बुद्धी नाही का? तिच्यात असं काय कमी आहे? किती धाडसाचं असेल हे! त्यांच्या या एका प्रश्नाने त्यावेळच्या समाजाला अक्षरशः हादरवून टाकलं होतं. नंतरच्या काळात शर्मिला रेगे यांचं रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर हे पुस्तक खूपच महत्त्वाचं ठरलं. कारण त्यांनी केवळ स्त्री म्हणून नाही, तर दलित स्त्री म्हणून येणाऱ्या अनुभवांवर प्रकाश टाकला. त्यांनी हे दाखवून दिलं की एका दलित स्त्रीला जातीमुळे आणि स्त्री असल्यामुळे अशा दुहेरी शोषणाला सामोरं जावं लागतं. हा खूप महत्त्वाचा विचार होता. तर आतापर्यंत आपण 3 वेगवेगळे दृष्टिकोन पाहिले: मार्क्सवादी, वंचित आणि स्त्रीवादी. आता या सगळ्यांना एकत्र जोडून पाहूया की आपल्या भूतकाळाचं एक अधिक खरं, अधिक परिपूर्ण चित्र कसं तयार होतं. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की खरा इतिहास म्हणजे यापैकी कुठला तरी एक दृष्टिकोन बरोबर आणि बाकीचे चूक असं नाहीये. खरा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला या सगळ्या दृष्टिकोनांना एकत्र आणावं लागेल. राष्ट्रवादी, मार्क्सवादी, वंचित, स्त्रीवादी, प्रत्येक दृष्टिकोन आपल्याला इतिहासाच्या मोठ्या चित्राचा एक महत्त्वाचा तुकडा दाखवतो. मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? तर इतिहासाकडे पाहण्याचे हे वेगवेगळे दृष्टिकोन एकमेकांचे शत्रू नाहीत, तर ते एकमेकांना पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. जेव्हा आपण ह्या सगळ्या चष्म्यातून इतिहासाकडे पाहतो, तेव्हा आपला भूतकाळ जास्त स्पष्टपणे समजतो, आणि ज्याला भूतकाळ नीट समजतो त्यालाच आपला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अधिक चांगल्या प्रकारे घडवता येतो. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण इतिहासाची एवढी पानं उलटून पाहिली, पण तरीही आपल्या भूतकाळातल्या अशा आणखी कोणत्या कहाण्या असतील, कोणाचे आवाज असतील जे अजूनही आपल्यापर्यंत पोहोचायचे बाकी आहेत? नक्की विचार करा, कारण इतिहास हा कधीही पूर्ण होत नाही. तो सतत लिहिला जात असतो, उलगडला जात असतो. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचे लेक्चर्स चुकणार नाहीत. भेटूया पुढच्या वेळी.